सुशीला भगत सोबत जयश्री चव्हाण, योगेश पाटे सर, प्रवीण भगत सर, शीला आठवले मॅडम आणि श्रेयदादा मेंढे यांनी समोर यावे अशी त्यांना विनंती करतो. सुशीला भगत या अंगणवाडी सेविका आहेत. त्याच्या सामाजिक क्षेत्रात जवळपास 30 वर्षापासून कार्यरत आहे. विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य केल्याचे त्यांच्याकडे प्रमाणपत्र आहे. पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर पुरस्कार यांना महाराज पाटील यांच्या हस्ते देण्यात आला. महिला सक्षमीकरण कार्यात त्यांचे मोठे योगदान, तसेच राज्यस्तरीय पुरस्कारामध्ये त्यांना बरेच पुरस्कार प्राप्त झाले. त्यांनी स्वतः लिहिलेली गीत आहेत. कामगार आम्ही कष्टकरी, योजना गीत, नक्षल गीत, कुटुंबावर आधारित गीत, ध्येय गीत आणि भीमगीत. सत्कारमूर्ती समाजभूषण पुरस्कार प्राप्त सुशीला भगत यांचे शाल पुष्पगुच्छ सन्मान चिन्ह देऊन स्वागत करण्यात येत आहे. सुशीलाताई यांनी समाजकार्याचे अविरत चालत राहावं हीच मनापासून सदिच्छा. सुशीलाताई भगत आपले मनोगत व्यक्त करतील. सर्वांना मैत्रीपूर्ण जय भीम. माझं नाव आहे सुशीला बुद्धभगवान भगत. गडचिरोली जिल्ह्यामधील अहेरी तालुक्यातील अतिदुर्गम भागामध्ये आजही आपण विचार केला तर लाईट नाही आणि गाडी नाही अशा अतिदुर्गम भागामध्ये 38 वर्ष 11 महिने मी सुपरवायझर म्हणून अंगणवाडी सुपरवायझर म्हणून मी सेवा केलेली आहे. आजच्या या कार्यक्रमामध्ये म्हणजे अव्यक्त अबोली बहुउद्देशीय संस्था पुरगाव या संस्थेने मला बोलवून माझं मान शाल श्रीफळ पुरस्कार देऊन गौरव केला. मी त्यांचे मनापासून आभारी आहे. आणि आजच्या या कार्यक्रमामध्ये मंचावर उपस्थित सर्व अतिथीगण ज्यांनी कविता तयार केले ते इथे व्यक्त करून दाखवणार आहेत असे कवयित्री ज्यांनी हा अतिश्रमानी कार्यक्रम आयोजित केला, आपल्या चव्हाण मॅडम, योगेश ताटेकर, आमच्या शीलाताई आठवले आणि उपस्थित सर्व कवयित्री. बरेचसे लोक काय म्हणतात नोकरी करताना, म्हणजे मी माझ्या एरियातलं सांगते आहे, इकडचं नाही बरं का, म्हणजे परिसर किंवा वातावरण तयार नाही आणि त्यामुळे आम्हाला काय करायचं आहे का जे पगार मिळते ते पगार मिळाले 30 वर्ष म्हणजे 30 दिवस झाले का पैसे मिळाले म्हणजे आमचं काम झालं. त्यांचा एका दृष्टिकोनातून आता बरं आहे याचं कारण म्हणजे तिथे सहकार्य मिळत नाही. कारण आजही त्या परिसरामध्ये पोटाला लासवतात असे अंधश्रद्धा आहे. आणि मी नोकरी करता करता मला वाटलं का मी तर पैसे कमावून गावाला जाईन, पण मला आतून आत्मीयता वाटत होती का या अंधश्रद्धेच्या विळख्यातून मी या महिलांना काढलं पाहिजे. आणि त्या प्रकारे मी तसं तिथे प्रबोधन करून गावोगावाला मिटिंग घेऊन त्याच्यामधून मी त्यांना बाहेर काढलेलं आहे. बरेचसे गुटखा मुली आश्रमशाळेमध्ये जात नव्हत्या, अशा गावागावाला मिटिंग घेऊन मी आश्रमशाळेमध्ये बरेचशा मुलींना स्वतः जाऊन त्यांची आश्रमशाळेत नाव नोंदणी करून आता बरेचशा मुली शिकत आहेत, मला फोन करतात. माझ्या हाताखाली ज्या अंगणवाडी सेविका होत्या 51 त्या फक्त 7वा वर्ग 12वा वर्ग त्याच्या पलीकडे नव्हत्या. मी माझ्या लेवलनी त्यांना सांगितलं का शिक्षण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणतात शिक्षण हे वाघिणीचं दूध आहे आणि ते प्राशन केल्यावर आपण उठल्याशिवाय राहत नाही. आणि म्हणून मी त्यांना अशी एक संधी दिली. कार्यालयापर्यंत मी त्यांना कधीच जाऊ दिलं नाही. माझ्या लेवलने मी 15-15 दिवसाच्या सुट्ट्या काढून 70-80 किलोमीटरवर येऊन त्या परीक्षा देत होत्या. तेवढे दिवस मी सांभाळून येत होती. आज माझ्या
परीक्षेला बसतात, हे मला मोठं अभिमान स्वाभिमान वाटतो. त्या मला फोन करतात. अनेक अशा झगड्यामध्ये भांडण्यामध्ये मला नोकरी एका बाजूला असं वाटत होतं का नोकरी म्हणजे मला काहीच नाही. असे छोटे मोठे मी नावीवर जाऊन प्रेतच्या बरोबर जाऊन असे अनेक ठिकाणी जिथं पुरुष जाऊ शकत नाही त्या ठिकाणी मी गेली. त्याचंच एक मला बक्षीस म्हणून या संस्थेने मला बोलवून माझं मान सन्मान केले. वेळेच्या अभावी मी बोलू शकत नाही. मला पुण्याला जायचं आहे, त्यांनी माझ्या मागे तिकीट काढून घेतले आणि त्यामुळे मी नाहीतर मी शेवट केल्याशिवाय मला पण असमाधान वाटते. कुठल्याही कार्यक्रमामध्ये शेवट झाला पाहिजे तेव्हाच समाधान वाटते. परंतु माफ करा, माझे तिकीट असल्यामुळे मी जात आहे. आणि मी पुन्हा एकदा अव्यक्त अबोली बहुउद्देशीय संस्था कुलगाव यांना मनापासून शुभेच्छा देते. त्यांचं वटवृक्ष हे जिल्ह्यात पोहोचावं आणि त्यांचे जे सेवा धर्म प्रथम कर्तव्यम समाजहिताय सर्व समर्पितम हे जे यांचे ब्रीदवाक्य आहे हे तसेच उजळून तसेच शेवटपर्यंत पोहोचवल अशी मी पुन्हा पुन्हा अपेक्षा देते. तुम्ही माझं थोडं मोठं अतिउत्तम भाषण जे आहे माझे जे मनोमत व्यक्त केले ते तुम्ही ऐकून घेतले. मी तुमचं मनापासून आभार व्यक्त करते. जय हिंद, जय भारत, जय सरकारता, जय हिंद. सर्वांना धन्यवाद सुप्रियाताई.